केले तसे प्रचार पद्धतीत अलीकडे काळात काही बदल जाणवले आहेत? खूप बदल म्हणजे पूर्वी मी गेल्या 97 पासून निवडणूक वैयक्तिक लढतो म्हणजे आजोबा त्या काळात निवडणुका लढले. परंतु तेव्हाची प्रचार पद्धती अशी होती की गावोगावी जाणं, हँडबिलं वाटणं, मग लोकांशी बसून बोलणं या गोष्टी आम्ही करायचो. आणि तेव्हा कुठल्याही प्रकारचं आर्थिक गणित नव्हतं त्यावेळेला. आता यंत्रणा एवढी बदलली की हायटेक झाली, निवडणूक आयोगाची एवढी बंधनं आली आणि लोकांमध्ये आपण जेव्हा प्रचारात जातो तर जो सेन्सिटिव्ह मुद्दे आहेत ना त्याच्यात फार काही लोक बोलताना दिसत नाही. त्यांच्या हाच बदल आहे, ट्रेंडच बदल आहे. म्हणजे आपण ओपनली बोलायला गेलो तर ते कुठेतरी चुकीचं दिसतंय. परंतु आम्हालाही ज्या गोष्टीची अपेक्षा आहे की विकासाच्या कामावर आधारित आपण निवडणुका लढलो पाहिजे किंवा लढल्याच गेल्या पाहिजे. एखाद्या ठिकाणी काही रस्ता नसेल, पाणी नसेल, लाईट नसेल, ह्या जेव्हा आम्ही 30 वर्षापूर्वी फिरायचं तेव्हा ह्या गोष्टी नव्हत्या, तेव्हा लोक ते मागण्या करायच्या. आता त्या ऑलमोस्ट आम्ही संपुष्टात आणल्या. आता दुरुस्तीवर आल्या. पहिला नव्हती असते, ते रस्ते झाले दुरुस्तीवर आहे. कुठली कामं शेवटपर्यंत पूर्ण होती. तर त्याच्यामध्ये ना आता फिरत असताना लोकांच्या समस्या ह्या वेगळ्या स्वरूपाच्या त्या आणि ते कुठेतरी चित्र आहे ना ते येणाऱ्या लोकशाहीसाठी जरा घातक. धन्यवाद सर. आपण